Tryna breathe, I don't wanna. Tryna hide 'cause I'm scared. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन प्रवासामध्ये. आपली डॉमिनर आज झालेली आहे रेडी. टाईम झालेला आहे दुपारचे 2:15. ॲज युजल व्लॉगर कॉप आपले राकेश पवार हे ऑन टाईम होते. 1:30 वाजताचा टाईम होता भेटायचा. शेखर आणि आकाश हे उल्व्यावरून येतात, ते 4 व्हीलरनी येत आहेत. तर ते डायरेक्ट आम्हाला आता मुलुंडला पंपिंगला भेटणार आहेत. मी भांडूपवरून LBSनी आलो आणि आता राकेश पवार गणेशला आणायला गेलेत. आमचा अजून एक मित्र जॉईन करतो आहे ह्या ट्रिपमध्ये, तर त्याला घेऊन आता ते इथून बाहेर येतील. मग आपण पुढची जर्नी कंटिन्यू करणार आहोत. इथून आपल्याला जायचं आहे अधिरा बीच कॅम्पिंग. तर थंबनेल पाहून तुम्हाला कळलंच असेल. तर इथून बघा 98 किलोमीटर्स आहे एक्झॅक्ट. उसरणीला चाललो आहे आपण. तर 2 तास 43 मिनटं 2 व्हीलरने आणि 2 तास 46 मिनटं 4 व्हीलरने. तर 98 किलोमीटर एक्झॅक्ट आहे आणि आपण पोचू ॲप्रॉक्सिमेट 5-5:30 वाजेपर्यंत. तर अधिरा बीच कॅम्पिंगबद्दल सांगायचं झालं ना, तर प्रॉपर एक छानपैकी बीच कॅम्पिंग आहे. आपल्या मित्राचीच आहे, म्हणजे राकेश पवारांचा मित्र आहे. त्यांची बीच कॅम्पिंग आहे साईट. ती एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज आहे, डान्स आहे, लाईव्ह म्युझिक वगैरे असते, बॉनफायर असतं. आम्ही आशा करतो आहे की संध्याकाळी आपल्याला बऱ्यापैकी क्लायमेट थंड भेटावं, तर आपण एन्जॉय करू शकतो. आता तर ह्या रायडिंग जॅकेट वगैरेमध्ये गरम होते आणि डोक्यावरती आहे ऊन. तर चला आता जास्त टाईम घालवत नाही इथे तुमचा आणि माझा पण, आणि निघूया आता. हा प्रवास कवर करतो आणि मग आपण बीच कॅम्पिंगच्या सगळ्या जे पण आहेत डिटेल्स त्या कवर करू. आणि राकेश भाऊ आलेले आहेत होंडा NS घेऊन. मागे बसला आहे गणेश. तर गणेश माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पहिल्यांदा दिसणार आहे. हां, मी सांगितलं ते माझ्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं. चला, ते पण पोचत आहेत माझ्या. ही पण आहे. तर राकेश भाऊंनी पण टॉप बॉक्स वगैरे लावून घेतला आहे हायनेसला. पिलियनसाठी भरपूर कम्फर्टेबल ठरतो टॉप बॉक्स. मी हँड ग्लोव्ज काढले आहेत ॲक्च्युली, कारण मला एअरपॉड लावला आहे ना, तो ऑपरेट करायला येत नाही आहे, जमत नाही आहे. त्यामुळे मी हँड ग्लोव्ज काढून मागे टॉप बॉक्समध्ये ठेवलेत. तर चला सुरुवात करूया आजच्या प्रवासाची. छानपैकी घोडबंदरला थांबलेलो, थोडं लिंबू सरबत पिलं. वरती महादेवांचं सुंदर मंदिर आहे आणि इकडे उजवीकडे जे ठाण्याची घोडबंदरची खाडी, म्हणजे जो बीच बोलतात, बीच टुरिस्ट स्पॉट आहे चांगला, तो आहे. आता कॅम्पिंगबद्दल सांगायचं झालं तर कॅम्पिंग हा एक्सपिरियन्स मी आयुष्यामध्ये पहिल्यांदा करणार आहे. तुम्हाला खोटं वाटेल, पण मी कधीच कॅम्पिंग केली नाही आजपर्यंत. तर हा माझा पहिला एक्सपिरियन्स असणार आहे. तर लेट्स सी कसा होतो एक्सपिरियन्स. राकेश पवार मला बोलले मगाशी की आज काहीतरी 50 ते 60 लोक ऑलरेडी आहेत तिकडे साईटवर, तर धमाल येणार आहे. हे बघा उजवीकडे ठाणे क्रीक, म्हणजे ठाण्याचा बीच आहे हा. गायमुख चौपाटी. तर आता आपण फाउंटनच्या इथून लागलेलो आहोत अहमदाबाद हायवेला आणि इथून पण सरळ जायचं आहे. राकेश पवार पुढे गेले वाटतं आणि शेखर, आकाश हे लोक मागे आहेत. गणेश कारमध्ये किंवा पुढे असतील. राकेश पवार दिसलेले आहेत मला पुढे ट्रॅफिकमध्ये. आणि सुंदर असा खाडीचा व्ह्यू. तर आता आपण अहमदाबाद हायवे सोडलेला आहे आणि लेफ्ट घेतला आहे. वसईच्या पुढे मी नाव मेन्शन करतो आहे स्क्रीनवर, कुठे लेफ्ट घेतला आहे. आणि आता आपल्याला सुरू झालेला आहे सिंगल लेन हायवे आणि फुल सिनिक हायवे, एकदम जबरदस्त. तर अजून एक 40-45 मिनटामध्ये आपण पोहोचू बीचवर, अधिरा बीच कॅम्पिंगला. सो स्टे ट्यून्ड, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जी धमाल होणार आहे रात्री, लाईव्ह सिंगिंग वगैरे सगळं कवर करणार आहे. आणि टॅरिफ वगैरे कशा आहेत, कॅम्पिंग एक्सपिरियन्स कसा होता,
खास करून माझा लाईफमधला फर्स्ट कॅम्पिंग एक्सपिरियन्स हा कसा होता हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. तोपर्यंत एन्जॉय करा हा रस्ता. कोणता तरी मोठा हायवे होतो इकडे, काय माहिती कोणता आहे. हा रोड तर फुल असा, म्हणजे ते काय बोलतो आपण त्याला, घसरगुंडी, मग परत वरती, मग घसरगुंडी, मग परत वरती, असा रोड आहे. मजा येते राईड करायला. राकेश भाऊ पण तेच सांगतात बघा, पूर्ण रोड तसाच आहे, वर खाली फुल विलेज लाईफ आहे. विलेज लाईफ, कोकणात आल्याची फिलिंग होते मला. इन शॉर्ट की मी कोकणामध्ये आलो आहे असंच वाटतंय. छान मस्त आहे निसर्ग, आणि क्लायमेटमध्ये चांगले चेंजेस आलेत, गार झाले क्लायमेट. अच्छा, तर आपल्याला आता इथून राईड घ्यायचं आहे पारगाव कोस्टल चेकपोस्ट, पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्यामध्ये आता आपण एंटर केलेलं आहे. ओ वाव, व्हॉट अ व्ह्यू. हेच तर बघायला आपण फिरत असतो बाईक घेऊन. जबरदस्त जबरदस्त व्ह्यू. ही कोणती नदी आहे मला माहीत नाही, ते मी स्क्रीनवर मेन्शन करतो, पण सुपर व्ह्यू. मजा आली राईड करायला. तुम्ही जर बाईक रायडर असाल ना तर बाईकच घेऊन या, कारमध्ये नका येऊ. खरंच एन्जॉय कराल, छान आहे. आणि टाईम पण काय होतोय, 1 मिनिट, हे बघा 4:30 झालेत. क्लायमेट एकदम प्लेझंट झालंय. तर बघा इकडे किल्ला पण आहे, भवनगड किल्ला 15 किलोमीटर, केळवा चौपाटी 19 आणि माहीम चौपाटी 23 किलोमीटर. तर आता ऑन द वे आहे हॉटेल साईराज वगैरे. ह्या गावाचं नाव सफाळे, हे सफाळे आहे. आता आपल्याला सफाळेकडे जायचं आहे. मस्तपैकी असा घाट सेक्शन सुरू झालेला आहे आपल्याला, आणि कॉर्नर्स बघितले की अंगात मस्ती वळवळते, कारण आपली रायडिंग आणि कॉर्नरिंग ह्याचं घट्ट नातं आहे. तरी डॉमिनरला वाकवायची म्हणजे खूप मुश्किल आहे. 220वर जास्त मजा येते. एक गोष्ट नक्कीच आहे, म्हणजे कोणत्याही बीचवर जाण्यासाठी, इवन तो कोकणातल्या बीचवर जेव्हा आपण जातो तेव्हा डोंगर हे ओलांडायलाच लागतात. आणि इथे पण तेच आहे. आता आपण डोंगर पूर्ण हा ओलांडून त्या साईडला बीचकडे जाणार आहोत. हा सफाळे मार्केट. अच्छा हा, तर काय घ्यायचं असेल ना तर इथे यावं लागतं. अच्छा, हे सफाळे आहे काय? सफाळे. ओके.
तर आता आपण सफाळे मार्केटमध्ये आहोत. तर इथून तुम्हाला म्हणजे आदिरा बीचवर गेलं तर तिथून जवळचं मार्केट हेच आहे, सफाळे मार्केट. काही घ्यायचं असेल किंवा काही घेऊन जायचं असेल, समजले ना तुम्ही, तर इथून घेऊन जा, पुढे नाही भेटणार आणि भेटलं तर महाग भेटेल. मोठं मार्केट आहे आणि असा रस्ता आहे जाण्यासाठी आणि रेल्वे स्टेशन पण आहे. येस, इकडे रेल्वे स्टेशन पण आहे. त्या सफाळे रेल्वे स्टेशनला येऊ शकता तुम्ही. काका 2 लोखंडाचे पाईप घेऊन चालले आहेत ॲक्टिवावर. एकतर कोणाचं तरी डोकं फोडणार आहेत, नाही तर कोणाची तरी गाडी फोडणार आहेत. आणि ह्या स्पॉटला तुम्हाला थोडी ट्रॅफिक भेटेलच, ते एक्सपेक्ट करूनच या, कारण तिथून रेल्वे क्रॉसिंगच्या इथून एक रस्ता आहे आणि हा जो आता आपण आलो होतो. तर पुढे तुम्हाला एडवन म्हणून एक गाव लागेल, तिकडून जंक्शन आहे, लेफ्ट साईडला जायचं आहे. एडवन मॅप लावून तुम्ही तसं तर येऊ शकता, तरी मी तुम्हाला एक अधिक माहितीसाठी सांगतोय. We'll go out tonight and then you'll rest your weary head on my shoulder. Been feeling blue, but now it's time to put your boots on, let them shine, don't keep hiding in the corner. Saturday night, the music's playing, the band is live, the tambourine's shaking, two-stepping on the hardwood floor. The air is warm and the moon is full, the whiskey's poured and I got you, let the weight be lifted from my shoulders. It's a party on a Saturday night, we'll dance till वाव, we're समुद्राच्या पहिल्याची दृश्य सुरू झालेली आहेत आपल्याला. अँड नाव वी आर गोइंग टू एन्जॉय इट. दिस इज द लाईफ ऑफ रायडर्स. आम्ही खुल्या हव्यामध्ये एन्जॉय करतो निसर्गाला. let go of the fear and leave behind our worries and our woes. Well, it's been a week of Enjoy the endless view, days, guys. 9 to 5, the crooked ways. माझ्याबरोबर तुम्ही राईड करता, ही फिलिंग घ्या. दिस इज फॉर यू. It's Saturday night and the music's playing, the Superb. band is live, the tambourine's shaking, stomping on the hardwood floor. The air is warm and the moon is Ari Eater John Ekada. lifted from my shoulders. It's a party on a Saturday night, we'll dance till we're free, till the तर ॲक्च्युली मी गेलेलो तिकडे, जायचं होतं इथे, कारण मॅप मी नव्हता लावला, राकेश भाऊने लावलेला, आणि ग्रामपंचायत उसरणी, तर ह्या रस्त्याला जायचं आहे. हा गेट लक्षात ठेवा, म्हणून मी थांबलेलो पुढे असंच टाईमपास करत करत. आपल्याला आहे शॉर्टकट निघायला, उगाच आता हा सफेद हत्ती मागे खेचण्याचा अर्थ नाही. यो तर बघा, अशा प्रकारे हा रस्ता जातो आतमध्ये बीचकडे आपल्याला घेऊन. आणि अचानक क्लायमेट एकदम गार झालेलं आहे, हवेमध्ये गारवा आलेला आहे आणि रात्री आपण भरपूर एन्जॉय करणार आहोत, कारण क्लायमेट हे आपल्याला खूप प्लेझंट भेटणार आहे. जानेवारीचा 2nd वीक चालू आहे आता सध्या. आज तारीख आहे 13 जानेवारी आणि आपण फायनली पोचलेलो आहोत. फायनली पोचलो की नाही माहीत नाही, पण आपल्याला बोर्ड दिसलेला आहे अधिरा बीच कॅम्पिंगचा. आणि मस्त छोटी पोरं एन्जॉय करतात सायकलवर. गावठी लाईफ, पूर्ण गाव सुरू झाला आहे. हा इथून आतला रस्ता आहे बघा, प्रॉपर विलेज. आणि समोरच उजवीकडे बीच आहे पूर्ण. आपण बीचच्या पॅरलल चाललो आहे. या थोड्याच वेळात हा काय बीच, उजवीकडे समुद्राचं दर्शन झालेलं आहे आपल्याला. आणि थोड्या वेळात सनसेट होणार आहे, तर आम्हाला सनसेट पण कॅप्चर करायचं आहे.
एक्सपिरियन्स करायचं आहे. समुद्राच्या किनाऱ्यावर आलो की सनसेट आणि सनराईज हे बेस्ट पार्ट असतात, तर ते मिस नका करू. आदिरा बीच कॅम्पिंग 20 to 50 मीटर्स अजून पुढे जायचं आहे. डावीकडे आहे, उजवीकडे नाही आहे. जो कॉन्क्रीट रोड झाला तिथे नाही, तर असा थोडा कच्चा रस्ता आहे जाण्यासाठी तुम्हाला. आणि आपण फायनली पोचलेलो आहोत आपल्या लोकेशनला. हे बघा आदिरास कॅम्पिंग. इथून ॲक्च्युली मेन एंट्रन्स आहे, पार्किंग तिथून आहे. उजवीकडे बीच आहे. यायला थोडा सँडवाला रस्ता आहे पण जास्त नाही आहे. आपण तरी बाईक घेऊन आतापर्यंत तरी व्यवस्थित आलो आहे न धडपडता. इथे थोडी सँड आहे, पार्किंगला जाताना हलकीशी आहे, जाऊ शकता. फक्त पार्किंगच्या इथे साईड स्टँड लावताना व्यवस्थित असावं. सुंदर आहे, खूप मोठं आहे, नाईस. आणि किती पब्लिक आले बघा. हो हो, छानपैकी हट वगैरे बनवले, लाइटिंग आहे, सगळं आहे. तर आता आपण पोचलेलो तर आहोत इकडे. बाईक्स तिकडे उभ्या केल्यात. ही पूर्ण कॅम्पिंग साईड आहे. इथे आय थिंक बॉनफायर वगैरे होतं. रात्री डान्स गाणी इथेच असतात. लाईव्ह सिंगिंग असते. तो समोर स्टेज आहे तिकडे, तो स्टेज बनवलेला आहे. झोपाळा आहे तिकडे मध्ये. इकडे सिटिंग आहे छानपैकी. इथे म्युझिक सिस्टम आहे सगळं. आणि सगळे पब्लिक तिकडे रिलॅक्स करतात. तिकडे सगळे टेंट लागलेले आहेत. आणि रात्री ही लाईटिंग बघायला जी मजा येणार आहे ना, ही वेगळी असेल. कारण रात्री लाईट चालू झाल्यानंतर हा व्ह्यू एकदम जबरदस्त नेक्स्ट लेवल असेल. आणि जे मध्ये मध्ये हट बनवलेत ते वेगळे. तिकडे बुफे सिस्टम आहे आणि चुलीवरची मिसळ आहे, ती येऊन खाऊ आपण. वाईट नाही. आणि आता आपण पहिले जाऊया बीचवर, कारण सनसेट मिस नाही करायचं आहे. सनसेट तुम्हाला दाखवायचं आहे, तर आपण बीचवर जाऊया आता. तर ॲक्च्युअल एंट्री इथून आहे. मी आता बाईक थांबवलेली ना मगाशी, इथून दाखवलेली ॲक्च्युअल एंट्री ही आहे. ही तुम्हाला अशी सरळ आतमध्ये घेऊन जाते. आदिरास कॅम्पिंग, नाईस कन्सेप्ट. कॅम्पिंग वगैरे. समोर वाटतं देऊळ आहे देवाचं. आणि हा पूर्ण रस्ता जो आपल्याला घेऊन आला. आणि इथून सरळ म्हणजे तुम्ही डायरेक्ट इकडून एक्झिट केलं की डायरेक्ट तुम्हाला ॲक्सेस आहे बीचकडे. बघा जबरदस्त ना. शांतता एवढी आहे, एक्सपिरियन्स करा, फील इट. हे बघू शकता तुम्ही किती शांतता आहे. बघा शांतता भंग करणारा माणूस आलेला आहे मागून युट्यूबवर. काय वाटतंय सुवंदन तुला? जबरदस्त आहे. काय शांतता आहे. आणि थोडंसं आयसोलेटेड आणि सगळं याच्यापासून लांब ना, लाईफ पासून थोडंसं लांब. फक्त एकच गोष्ट वाईट वाटते, एवढा सुंदर निसर्ग असतो ना, सगळीकडे येऊन घाण करतात. हे बघा, तुम्ही येता करताना एन्जॉय, तर तो हे सगळं कचरा तुमच्याबरोबर घेऊन जावं, प्लॅस्टिक्स वगैरे. ह्याच्यावर बसून मी फोटो काढलेला. हां, हे मस्त आहे. हे पण त्यांनीच केलेलं आहे. हां, धीरजनेच लावलं. काय बोलतात त्याला? हॅबॉक. हॅबॉक. हॅबॉक वॉक. हां, ते आपल्याला काही कळत नाही. मराठीमध्ये झोपाळे लागलेले आहेत, 2 झाडाला बांधलेले. छानपैकी झोपून इकडे तुम्ही मजा करू शकता. आणि फायनली आपण बीचला एंटर केलेलं आहे. क्लीन बीच आहे, सुंदर आहे. पण लो टाईड आहे, म्हणजे पाणी खूप खूप लांब आहे पाणी. हे आता मोठी आली ना. हां, लो टाईड आहे. नाही, इथे इथपर्यंत असतं लास्ट टाइम आपल्या. हां हां हां. पण एक मला सांग सुवंदन, तुझ्या प्रेक्षकांना पण मी सांगू इच्छितो की मालदीवला जो माज आलाय ना सध्या, की सुंदर बीचेस आहे, सर्व आहे, हे आहे, ते आहे. नाही 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 सर, बॉयकॉट मालदीव. बॉयकॉट लक्षद्वीपला जा. इंडियन आयलंड्स मध्ये लक्षद्वीपला जाणं गरजेचं आहे. पण अजून एक गोष्ट सांगतो, आपला महाराष्ट्र हा इतका सुंदर आहे ना, तो एक्सप्लोर करता करता आपल्या नाकी नऊ येतील इतका सुंदर आहे. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे हा सुद्धा बीच जो आहे ना, हा तुम्ही बघा किती आयसोलेटेड, शांत आणि सुंदर आहे. रिक्वेस्ट टू ऑल व्ह्युअर्स, जे पण बघतायत, नका जाऊ.
जिकडे इंडियन लोकांची किंमत 1 लाख रुपये रात्रीचे घालवण्यापेक्षा लाख रुपये लय ट्रिप होती. आपल्या खिशातले पैसे टाकायची काय गरज नाही आपल्याकडे. त्याच्यापेक्षा खूप सुंदर निसर्ग आहे, सगळं आहे. आता लक्षद्वीप पण आहे आपल्याकडे. सो ठीक आहे, जास्त काय बोलायचं नाही, बॉयकॉट. बाकी हे बघा, वाव, हवा एवढी सुंदर सुटले, एकदम गार हवा, एकदम गार हवा आहे. सनसेट झालेला आहे, संध्याकाळचे 6:15 वाजलेत. बाकीची मंडळी पण आलेली आहेत आपली कारमध्ये येणारी. गणेश, आकाश, शेखर पण व्हिडिओ बनवतोय. सगळ्यांच्या लिंक देईल डिस्क्रिप्शनमध्ये मी. आणि आकाश पण व्हिडिओ बनवतोय, आम्ही दुसऱ्यांचे व्हिडिओ बनवतोय आकाश. तर आता सगळे एन्जॉय करणार आहोत. क्लायमेट छान झालं आहे आणि आता एक्साइटमेंट आहे बीच कॅम्पिंगची. संध्याकाळी आता लाईट्स वगैरे ज्या चालू होतील ना, तेव्हा बघायला अजून मजा येईल. मिसळपाव राहिले हो चुलीवरची. तर आता आपण परत आलेलो आहोत आपल्या कॅम्पिंग साईडला. आणि बघा आताचा जो नजारा आहे हा वेगळा डिफरंट आहे. लाईटिंग सगळी चालू केलं, मी दाखवतो तुम्हाला आज जाऊन. आता